राधे राधे. तर तू कोणाचं टेन्शन घेते बाई? आता तू टेन्शन घेते या जगाचं आणि ह्या सगळ्या जगाचं, दुनियेचं. तू जिथे राहते तिथे या सगळ्या सामान्य लोक, तुला माहिती आहे का, हे चार लोक कधीच कोणाचे होत नाही. आणि हे चार लोक मुळात राहते मी, तो तुझा गैरसमज म्हण किंवा काहीही म्हण. आता चार नाही तर ते हजारो लोक भेटतील तुला, जे तुला ओळखतात ना तेच तुला नावं ठेवतील. आता कसंही माहिती आहे का, बाहेरचे लोक नेहमी आपलं कौतुक करतील आणि आपले लोक ना नेहमी आपल्याला नावं ठेवण्यात ना व्यस्त असतील. आणि हो, तुलाच बघायचंय ना तुझं कोण आहे आणि परक कोण आहे. एकदा इन्स्टाला आणि व्हॉट्सॲपला स्टोरी ठेवून बघ आणि स्टेटस ठेवून बघ, कळून जाईल तुला तुझे कोण आहे आणि तू कोणाचा एवढा विचार करते. तर मला असं वाटतं, तू कधीच कोणाचा विचार करायला नको. जे आहे ते स्वतःचं तयार कर आणि अशा लोकांपासून ना हजारो फूट लांब राहाय. एखादा शिल्पकार जसं तो स्वतःला एका रूममध्ये पॅक करून आणि फक्त त्या मूर्तीवर काम करतो, त्याच पद्धतीने तू स्वतःला सुद्धा तुझ्या घरात कोंडून जरी म्हटलं तरी चालेल. तू फक्त स्वतःवर काम कर. तू वेगळं काय करू शकते याचा विचार कर. आणि हो, दोन पैसे नक्की कमव आणि पैसे कमवण्यालाच इकडं व्हॅल्यू भेटते. आणि हो, बिचारी तर तू बिलकुल बी होऊ नको. आणि एक स्त्री जी असते ना ती बिचारी कधीच राहत नाही. आता ती कशी नाही तर मी सांगते, जर ती एका पुरुषाला जन्म देऊ शकते ना, ती काहीही करू शकते. पुरुषाला कधी ऐकलेलं आहे का त्याने एखाद्या बाळाला जन्म दिलेला आहे? नाही ना. ती एक जगज्जननी आहे, एक स्त्री शक्ती आहे. ती लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, दुर्गा आहे. सगळे अवतार जे आहेत ना एका स्त्रीमध्ये बघायला भेटतील. आणि हो, नेहमी आपलं मन ना एक चांगल्या कामात लावायचा प्रयत्न करायचा आणि हे नेहमी सत्कर्म म्हणजे चांगल्या कर्मांचा विचार करायचा. देवा, जे बी तू मला हे शरीर दिले ना, माझ्या हातून फक्त चांगले कर्म होऊ दे. कधीच कुणाचं वाईट होऊ देऊ नको. देवाजवळ नेहमी सुबुद्धी आणि चांगली बुद्धी मागावावी. आता लोक तुम्हाला वरून कसे जज करतात ना याच्यावर बिलकुल लक्ष द्यायचे नाही. लोक फक्त त्यांच्या विचाराने आणि त्यांचा एक ते त्यांच्या बुद्धीनेच विचार करतील. तुम्ही कसेही असा, तुम्ही चांगले वाईट कशीही असता, त्यांना जे विचार करायचे ना तुमच्या बाबतीत ते तेच करतील. म्हणून अजिबात कोणाचा विचार करायचा नाही. त्याचा विचार जो आहे ना तो कधीचा सोडला. जेव्हा मी दुसऱ्यांचा विचार करायची ना, तरी त्या लोकांसाठी मी तशीच होती. आता करत नाही तरी तशीच आहे. म्हणून काही चेंज नसतो. आणि थोडेफार नावं ठेवणारे भेटले की समजून जायचं आपण बरोबर रस्त्यावर चालतोय. आणि नावं ठेवणारे हे पाहिजेच. असं कोणीतरी म्हटलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. आपली निंदा करणारे सुद्धा पाहिजे. आणि असं समजायचं आपल्या भगवंतानेच आपले जे थोडेफार पाप आपल्या हातून झाले असेल छोटे मोठे, त्यांना खास देवाने आपली निंदा करण्यासाठीच त्यांना ही बुद्धी दिलेली असते. मला असं वाटतं. चला, इथंच एंड करते. राधे राधे.